खराब गेंद, नो बॉल और वन बाउंस, सीधी 4 रनों के लिए ट्रॅक वरती तयार आहेत. एवढेला बॉल ड्रायव्हिंग करत असताना ओव्हर दी कव्हर डोक्यावरून बॉल फरार केलाय आणि ट्रॅव्हल करत असताना एकदम गतीने. खरं तर त्याच्या बॅटमधून धावा आल्यात, परंतु आता मात्र फटका फसलाय आणि विकेटचं बदल अर्जुन घाटे नाही करणार चुकी. वसीमचा खेळ मनोजित केलाय समाप्त आणि या वेळेला पहिल्याच बॉल वरती आक्रमण आणि आल्या आल्या मयूर जोस बॉल वरती षटकार लगावलाय. कालच्या दिवसामध्ये मला असं वाटतं मयूर संघामध्ये नव्हते, आज मात्र दुसऱ्याच क्रमांकावरती बॅटिंग साठी आले आणि पहिल्याच बॉल वरती दाखवलं की फॉर्म त्याचा अजून कायम आहे. मयूर साठी समोर टाकलेला बॉल शार्प टर्न पाहायला मिळतोय, परंतु बघू द्या यावेळेला विकेट कीपिंग कशी पाहायला मिळाली आहे. जर पटकी हुई गेंद, खराब गेंद और सही नसीहत, गेंद सीधी मैक्सिमम 6 रनों के लिए आता हुआ इशारा. फिर से यहाँ पर फुल टॉस और यहाँ पर बेहतरीन ट्राई, मगर गेंद सीधी फिर से मैक्सिमम 6 रनों के लिए. बैक टू बैक यहाँ पर 6 रन के नीचे मौजूद और आसान सा कैच और बड़ी सफलता यहाँ पर लेने में कामयाब सागर. इस बार खेल दिया गेंद, फील्डर मौजूद और ये गेंद सीधी मैक्सिमम 6 रनों के लिए. समाप्ति के बाद रन संख्या 63 रन, 63 रन 3 विकेट के नुकसान में. डीजे कभी किसी को दिल दिया. अच्छी गेंद, समझने से रन आउट का चांस हो सकता है यहां पर और आसानी से विकेट का पतन होता हुआ. इस बार क्लीन बोल्ड होते हुए बल्लेबाज बैक टू बैक यहां पर विकेट लेने में कामयाब. और यहां पर डीजी के लिए सुवर्ण संधि. लेफ्ट राइट. और यहां पर और हैट्रिक होती हुई है. और ये गेंद कोई चांस नहीं, सीधा मैक्सिमम 6 रनों के लिए. दवाखान्यातून या सामन्याचा आनंद घेता आहेत. भाऊंचं खरं तर एक छोटंसं त्या ठिकाणी ऑपरेशन आहे, परंतु मात्र क्रिकेटचा आनंद. फिर से लपेट कर खेल ये गेंद काफी ऊंची और तगड़ी सी थी, मैक्सिमम 6 रनों के लिए. काफी महंगा ओवर अभी तक लहाने गोलंदाजी ट्रॅक वरती. एवढ्याला बॅटच्या आतील कडा बॉल फ्लाय स्लिपला सतीश कोडके त्या ठिकाणी आहेत आणि बॉल पर्यंत पोहोचतील. दुसरा धावेचा कॉल आणि 2 धावा पूर्ण होतील का रनआउटचा चान्स नॉट एंडला पाहायला मिळतो आहे. तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे, परंतु मात्र या बॉलवरती खरं तर तिसऱ्या पंचांचा डिसिजन देण्याचा खरं तर खास चंदीगडवरून आपल्या बुलढाणा विधानसभाचे लोकप्रिय लाडके दमदार आमदार धर्म. इस बार बेहतरीन शॉट, पहली ही गेंद पर मैक्सिमम 6 रनों के लिए. इसी 6 रनों के साथ अपना खाता खोल.
फिर से वही गेंद, वही शॉट और गेंद फिर से वही नतीजा। मैक्सिमम बैक टू बैक यहाँ पर नहीं, कोई चेंजेस नहीं। बहुत बहुत शुभकामनाएं इस मैच के लिए। जुबी भाई टॉस गवाया है और टॉस कितना इंपॉर्टेंट था इस मैच में? टॉस कोई इंपॉर्टेंट बात नहीं है। फिर से यहाँ पर खेल दिया गेंद, फिर से हवा में, इस बार विकेट का पतन। बेहतरीन गेंद, आज विनोद चौहान का दिन है, मगर अच्छी बल्लेबाजी की यहाँ पर अर्जुन से और लगता हुआ ये पहला झटका। डीजे हा बॉल समोर टाकलाय, स्लाइटली ओव्हर पिच, बॉल उडवलाय, बॉल पाठवलाय डीप मिडवर बाजूला पलीकडे। ओव्हर पिच बॉल करणला पसंत आहे आणि याच पद्धतीने करण सुद्धा बॅटिंग करू शकतो आणि तेच पाहायला मिळते। यावेळेला इनसाइड आउट, ओव्हर कव्हर, वा 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 लाजवाब करण बेंडवालची या प्रतीला अप्रतिम बॅटिंग मैदानात। कुटुंबाचा बॉल पुल केलाय, सागर गवळीचा हा येतो आहे धमाकेदार सिक्सर। सागर नाव आहे आणि अशाच मतीन आले आहेत। पहिलाच बॉल सोडाची गरज होती आणि पहिल्याच बॉल वरती आल्या आल्या अक्षरशः मतीनवरती प्रहार। आजच्या दिवसामध्ये ज्या गोलंदाजाने पहिली हॅट्रिक घेतली या स्पर्धेची, त्याच्याच वरती प्रहार चढवला गेलाय या षटकाराच्या साह्याने। आता मात्र समीकरण 10 धावेंवरती। ओ सागरचा काय अप्रतिम फटका खेळला गेलाय, घुटना टेकलाय, स्वीप लगावलाय आणि आणखी एक पाऊल आपल्या विजयाकडे। रिव्हर्स स्वीपचा फटका आणि आणखीन एक वेळ हा चौकार पाहायला मिळतोय। लागोपाठ 2 बॉल 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये। रिव्हर्स स्वीप, वा 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 वा, आपल्या स्टाईल मध्ये नाव आहे सागर गवडी। सामना जिंकलाय टीम छावा 11 संघाने। आणखीन एक पाऊल आपल्या विजयाकडे, विजय संपादित करत असताना